नवापूरमध्ये विकासाला नवी गती, रस्त्याचे भूमिपूजन. निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द अगदी तंतोतंत पाळणे आणि तो कृतीत उतरवणे हीच आमची ओळख आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा नवापूरकरांना आला आहे. शहरात विकासाची गंगा अविरतपणे वाहत असून याचाच एक भाग म्हणून जुनी पोलीस लाईन ते पंचायत समितीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे अखेर थाटात भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या शुभ हस्ते हा भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक नागरिकांना हा शब्द देऊन तो पूर्ण केल्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या भव्य काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी तब्बल 54 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे या परिसरातील वाहतुकीचा आणि दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. निवडणुकीत नागरिकांच्या सोयीसुविधांचे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करत राष्ट्रवादी काँग्रेसने विकासात्मक कामांचा धडाका लावला आहे. या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षणी ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्यासह नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, अमृत लोहार, राजू आगळे, नवापूर नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेचा विश्वास हाच आमचा खरा मार्गदर्शक आहे. नवापूरच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोचवण्यासाठी आणि शहराचा कायापालट करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या नव्या रस्त्यामुळे नागरिकांची वर्षानुवर्षांची अडचण दूर झाली असून त्यांनी लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले आहेत. नवापूरच्या जनतेसाठी भरत नगरपालिकेतर्फे एक रस्त्याचं भूमिपूजन आपण करत आहोत. नागरी उत्थान या योजनेअंतर्गत हा रस्ता जो आहे हा पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख ऑफिस, तर त्यांच्या वसाहतीपर्यंत आणि बाजूला पंचायत समिती असा हा रस्ता आहे. आणि या रस्त्याचं आज आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपण भूमिपूजन केलेलं आहे. जवळजवळ 54 लाखाचा हा रस्ता आहे. आजूबाजूला पेवर ब्लॉक आहे, मध्ये सिमेंटचा रस्ता आहे. आणि जे पावसाळ्यामध्ये येणारं जे पाणी होतं ते त्या ड्रेनेजद्वारे, नाल्याद्वारे ते मेन गटारीला मिळून जाईल आणि तिकडनं ती पावसाळ्यातलं पाणी तिकडं निघून जाणार आहे. आणि येणाऱ्या जाणारे खास करून ग्रामीण भागातले जे आमचे माता भगिनी आहेत, पंचायत समितीला येतात, तर पावसाळ्यामध्ये आम्ही हाल बघितले की सगळे एकदम कसरत करत या ठिकाणी यायचे. आणि पोलीस विभागाची पण मागणी होती आणि पंचायत समितीची पण मागणी होती. आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी पाठपुरावा केला. माननीय नगराध्यक्ष महोदय, माननीय उपनगराध्यक्ष महोदय, माननीय CO साहेब या सर्व नगरसेवकांनी या पद्धतीने पाठपुरावा करून नगर उत्थानमधनं हा 54 लाखाचा रस्ता मंजूर आहे. आणि ते चांगल्या दर्जाचं, चांगल्या प्रतीचं काम व्हावं अशी एक अपेक्षा आहे. आणि नक्कीच ते काम चांगल्या पद्धतीने होईल. शिवसाहेबांना सुद्धा माझी विनंती राहील की सर, आपण जातीने लक्ष घालून दर्जेदार कामं होतील याकडं प्रशासनाने लक्ष द्यावं. आणि आपण सगळंजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलं त्याबद्दल नवापूर नगरीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. या ठिकाणी माननीय PSI अभिषेक पाटील साहेब, माननीय देवरे साहेब, माननीय देसले साहेब, माननीय ऐरराव साहेब आणि माननीय CO साहेब, मयूर पाटील साहेब या सगळ्यांचं, प्रशासन अधिकाऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी उपस्थिती दाखवली. आणि या वसाहतीमध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे तो लवकरात लवकर ठेकेदारांनी पूर्ण करावा. आणि अजूनही वसाहतीमध्ये जर काही अडचणी असतील, पोलीस वसाहती म्हणा किंवा शासकीय वसाहतींमध्ये जर काही अडचणी असतील किंवा रस्ते करायचे असतील तर नक्की प्रशासनाने तसा प्रस्ताव नगरपालिकेला द्यावा. नगरपालिका नक्कीच त्याच्याकडं लक्ष देऊन ते कामं करून द्यावं.